गिअर. गिअर. कुठला चॅप्टर बघतो आपण? गिअर. गिअर. बरं मला आठवतात कोणत्या कोणत्या प्रकारचे गिअर आहेत? एखाद दोन कोणीतरी किती प्रकारचे गिअर बघितले आपण? जे गिअर बॉक्सचे प्रकार बघितले होते. किती गिअर बॉक्स होते सांगता येईल का? ज्यांना माहिती त्याने हात वर करा. गिअर बॉक्स. गिअर बॉक्स आपण ऑलरेडी मागच्या 2 लेक्चर मध्ये बघितले गिअर बॉक्सचे प्रकार. सांगता येईल तुम्हाला? करा मामाकडे. बोला सांगा. यस प्रोडक्ट. सिंक्रोमेश गिअर बॉक्स. एक सेकंड. पहिला कोणता आहे? सिंक्रोमेश. सिंक्रोमेश गिअर बॉक्स. पुढे कोणी अजून सांगताय? दुसरा कोणता गिअर बॉक्स आहे? काय बस? हा तो सांग. पुढला? परत एकदा सांग. कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स. कोणता गिअर बॉक्स? कॉन्स्टंट मेश. कोणता गिअर बॉक्स? कॉन्स्टंट मेश. कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स. कोणतं नाव आहे? कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स. आज काय जेवलं होतं? आज कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणी सांगेल? ज्याला येतो त्याने हात वर करा. काय आठवतंय? तुमच्याकडे पुस्तक आहे, पुस्तकात बघा बरं. कोणता गिअर बॉक्स आहे बघा. बघा आपण कोणते मेश बघितले ते? कुठला आहे? स्लाइड मेश गिअर बॉक्स. स्लाइडिंग मेश गिअर बॉक्स. दुसरा कुठला आहे? स्लाइडिंग मेश गिअर बॉक्स. स्लाइडिंग मेश गिअर बॉक्स. बरं तीनच आहेत का? अजून आहेत? यस बरोबर. प्लॅनेटरी गिअर बॉक्स. प्लॅनेटरी गिअर बॉक्स. नक्की हा प्लॅनेटरी गिअर बॉक्सचा प्रकार आहे का? काय वेगळा सेट आहे अजून? काय सांगितलं होतं? काय आठवतंय का? बरं अजून कोणी सांगितलं तर पहिला बघितला आपण सिंक्रोमेश, दुसरा कॉन्स्टंट मेश आणि तिसरा तुमचा स्लाइडिंग मेश. बरं याच्यानंतर अजून त्याने एक सांगितला प्लॅनेटरी. थोड्या वेळासाठी मी प्लॅनेटरी ह्या बाजूला लिहितो. समजलं? प्लॅनेटरी आहे हा गिअर बॉक्सचाच प्रकार. बरोबर आहे. पण आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बघणार कारण याचा उपयोग वेगळा होतो. यांचा उपयोग आहे यांचा उपयोग. हा गिअर बॉक्सचाच प्रकार. बरोबर आहे. तुम्ही कधीतरी बघितलं असेल आपण जे ऑटोमॅटिक गाड्या असतात माहिती तुम्हाला? गिअर ऑटोमॅटिकली शिफ्ट होतात अशा गाड्या बघितल्या. बरोबर आहे. ज्या आपण फक्त काय करतो स्पीड कमी करतो आणि गिअर ऑटोमॅटिकली शिफ्ट होतो. तो जो गिअर ऑटोमॅटिकली शिफ्ट होतो त्याच्यामध्ये ह्या गिअर बॉक्सचं काम महत्त्वाचं असतं. कुठला गिअर बॉक्स? प्लॅनेटरी गिअर बॉक्स. कोणता गिअर बॉक्स? प्लॅनेटरी गिअर बॉक्स. लक्षात राहील. त्याच्या आधी आपण आधीच्या ज्या गाड्या बघितल्या त्यांच्यामध्ये या 3 प्रकारचे गिअर बॉक्स बघितले. पहिला सिंक्रोमेश, दुसरा कॉन्स्टंट मेश, तिसरा स्लाइडिंग मेश. बरं या नावांवरनं काय समजतंय तुम्हाला? जर तुम्हाला ठीक आहे आता प्रत्येक गोष्टीचा अभ्यासच करायचा नसतो. तुम्ही जर लॉजिक लावलं बघितलं हे नाव जे दिले त्याला जसं तुम्हाला तुमचं नाव दिले काहीतरी बघूनच दिलं असेल ना, काहीतरी बघितलं असेल की तुमच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचं नाव ठरलंय ना. तसं यांचं ऑपरेटिंग ज्या प्रकारे होतं त्या प्रकारे त्यांना ते नाव दिलं जातं. समजलंय? आता हे जे पहिलं नाव आहे काय? सिंक्रोमेश. हे आहे इंग्लिश नाव. आपण मराठीचं काय बोलूया? सिंक्रो. 2 नावांचं काय ते एकत्रीकरण आहे. एक आहे तुमचा सिंक्रो बरोबर आणि दुसरा आहे तुमचा मेश. बरोबर. बरं तुम्हाला मेश या शब्दाचं ऑलरेडी माहिती. मेश म्हणजे गिअर बॉक्स असा एकत्र होतो ना. याला म्हणतात मेशिंग. याला म्हणतात मेशिंग. बरोबर आहे. आणि सिंक्रोचा अर्थ होतो सलग. सलग किंवा अनुक्रमे. काय तो? अनुक्रमे. समजते? आणि याचा होणं एकत्रीकरण. समजलं? असा या 2 शब्दांचा अर्थ आहे. याच्यावर काय होतं? एक गिअर मेश होतोय, दुसरा लगेच त्याच फॉर्मॅटमध्ये सगळं असं रिपीट होतंय प्रत्येक गोष्ट. म्हणून याला म्हणतात सिंक्रोमेश. काय म्हणतात? सिंक्रोमेश. बरोबर आहे. रसवंतीचं दुकान बघितलंय? तिथं पण गिअर 3-4 गिअर असतात की एकच गिअर असतो? 3-4. बरोबर आहे. मुळा आता बघितलं असेल ना 3-4 गिअर असतात की नाही? बरोबर आहे. प्रत्येक गिअर ऑटोमॅटिक बरोबर त्याच्यात एक लेवल मध्ये शिफ्ट होतो. लहान मोठा छोटा. बरोबर आहे. तुम्ही गिअर मध्ये 2 गोष्टी बघितल्या असतील. एक असतो तुमचा ड्रायव्हर. बरोबर. आणि दुसरा असतो तुमचा ड्रिव्हन. बरोबर आहे. या शब्दांचा अर्थ कोणाला माहिती आहे? हातावरती करा. बरं नावावर बघा. जो ड्रायव्हर असतो आपण जो ड्रायव्हर म्हणतो तो काय करतो? गाडी चालवतो. मग ज्याचा अर्थ ड्रिव्हन काय असेल बघ? जे चालवतो. समजलं का? ड्रायव्हर कोण? चालवणारा. आणि ड्रिव्हन काय? जी वस्तू चालतो ती. समजलं का? मग एक गिअर काय असतो? जो फिरवतो आणि दुसरा गिअर त्या गिअरच्या मोशनवर फिरतो. समजलं का? जो फिरवतो त्याला म्हणतात ड्रायव्हर आणि जो फिरतो त्याला म्हणतात ड्रिव्हन. समजलं? मासे प्रत्येक गिअर मध्ये अशा 2 गोष्टी असतात. एक असतो ड्रायव्हर, दुसरा असतो ड्रिव्हन. समजलं? ड्रायव्हर लहान असू शकतो, ड्रिव्हन मोठा असू शकतो किंवा उलटा असू शकतो. काही असू शकतो. समजतंय ना? असू शकेल की नाही?